क्रेडिट कार्ड याला उधारीचं कार्ड म्हटलं जातं. आता ह्याचे फायदे जास्त आहेत का तोटे जास्त आहेत? क्रेडिट कार्डनी खूप लोकांचं फायनान्शियल प्लॅनिंग विस्कळीत झालेलं आहे असं मी पाहिलेलं आहे. क्रेडिट कार्ड म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण नाही. पण शेअर मार्केटला एका बाजूला जुगार म्हटलं जातं आणि एका बाजूला सांगितलं जातं की खूप पैसा त्याच्यात आहे. आता मला हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं की शेअर मार्केटमधली जी गुंतवणूक आहे ती जोखीमची आहे की फायद्याची? जी लोक शेअर बाजार ट्रेडिंग करतात त्यातले 92 ते 93% लोक लॉसमध्ये. जर शेअर बाजारातून जर लोकांना श्रीमंत होता येत आलं असतं तर भारतातले जे उद्योजक आहेत मोठमोठे त्यांनी कारखाने टाकणं, प्लॅन्ट आणि मशिनरी डेव्हलप करणं हे केलंच नसतं ना. अजून एक प्रकार आहे की आरडी करतात लोक. तर आरडीचे फायदे काय आहेत? माझ्या कुटुंबावर इमर्जन्सी येऊ शकते तर त्यासाठी मला अशा ठिकाणी गुंतवणूक करायला पाहिजे की ज्याला लिक्विडिटी खूप आहे, जिथं व्याजदर खूप नाही मिळो पण मला गरज आहे तेव्हा मला पैसे मिळाले पाहिजे. मग आरडी म्हणजे काय? गुंतवणूक म्हणजे नेमकं काय आणि बचत आणि गुंतवणूक यात फरक काय? समजा तुम्ही पैसे कमवता आणि ते कपाटामध्ये तुम्ही ठेव, बरोबर? तर ते समजा 1 वर्षानंतर ते पैसे काढले तर ते वाढणार आहेत नाही, त्याला म्हणायचं बचत. माझ्या उत्पन्नातून मी काही रक्कम बाजूला काढून ठेवतो त्याला म्हणायचं बचत. मात्र ते पैसे अशा ठिकाणी गुंतवले तर कालांतराने ते पैसे वाढतील त्याला SIP बँकेत पण असते, SIP म्युच्युअल फंड मध्ये पण असते. नेमकं SIP म्हणजे नेमकं काय आणि सुरक्षित SIP कुठं? जर तुम्ही लॉंग टर्म SIP जर करत असाल तर आता FD बद्दल आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं की कुठं FDचं म्हणजे कोणत्या बँकेत गुंतवली पाहिजे, FD केली पाहिजे, कुठून चांगला परतावा मिळेल आणि FD म्हणजे नेमकं अगदी काय तुमची जी काही शॉर्ट टर्मची गोल्स आहे किंवा तुम्हाला इमर्जन्सी फंड लागू शकतो यासाठी तुम्ही बँकात आणि पोस्टामध्ये जिथं रिस्क नाही किंवा जिथं कमी रिस्क आहे अशा ठिकाणी गुंतवणूक करायला पाहिजे. आता आपण गुंतवणुकीच्या प्रकारात SIP बघितलं, FD बघितलं, म्युच्युअल फंड्स आणि शेअर मार्केट बघितलं. आता सगळ्यात ट्रेंडिंग जो फॅक्टर आहे तो आहे रिअल इस्टेट. कारण वाटतं रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यावर रिटर्न्स चांगले मिळतील, म्हणजे फ्लॅट घेतलं किंवा प्लॉट घेतलं. काय प्रकारे आता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचे किती फायदे तोटे काय?